आर्यनबद्दल प्लीज कोणाला काही सांगू नका। तुझ्याकडे कुठल्या चांगल्या इस्टेट एजंट किंवा एजन्सीचा नंबर आहे का? भाड्याने घर घेऊन राहायचं म्हणते मी। आर्यन सरतापे रमावतीमध्ये गेलाय। राधिका मला फार आवडतच नाही, त्यामुळे मी तिच्या नादीच लागायला जात नाही। मला असं कळलंय की अमृता पाठोपाठ आर्यन सरतापेही रमावतीला गेलाय। आम्ही इथे खूप खूप मज्जा करतोय। हा जाना काका, तू कोणाबरोबर आहेस अमृता? हत्याबाई हो वागणीस, असे चिंतेत का दिसताय? हत्याबाई, चिंतेपेक्षा आश्चर्यच जास्त वाटतंय। हो असं कसं घडू शकतं हेच कळत नाहीये। वागणीस, तुम्ही मला काही सांगितलं तरच मला कळणार आहे ना। बोला। तेच सांगायला तर आलोय तुमच्याकडे। मग बोला ना। आर्यन सरतापे रमावतीमध्ये गेलाय हे अहिल्याबाईंना कळालंय, आणि ते कसं कळालं हेच कळत नाहीये मला। आणि काय आता, लवकर बोला, परीक्षा नका पाहू माझी। त्यांनी ते साहेबांना सांगितलंय। अरे देवा, पण मग तुम्ही काय केलं? काय नाही, मी साहेबांना एवढंच म्हणालो की मी पाहतो काय ते, आणि निघालो तिथून। ठीक आहे, अजून तरी तुम्हाला काही माहिती नाही असंच दाखवा। त्या अहिल्याकडे मलाच बघायला पाहिजे। मी बोलते तिच्याशी। ए वाव, काय करतेस? काय नाही ग, वेळ जात नव्हता मग आवरायला काढलं। यांचा फोन आला होता तुला? हो आला होता ना। अगं तुझा फोन ठेवल्यावर लगेचच त्यांचा फोन आला होता। काय बोलले? काही नाही, नॉर्मलच बोलत होते, त्यामुळे मी पण नॉर्मलच बोलले। अगं मी तर तुझी स्टोरी कंटिन्यू केली। मी त्यांना म्हटलं मी आता जस्ट बाहेर आले आणि काकू आणि गण्या आतच आहेत अजून, आणि तेवढ्यात ना या मंद आर्यनने माती खाल्ली, माहितीये का? तो पचकला। म्हणजे ग त्याला कोणाचा तरी फोन आला, तर जवळजवळ बाबांच्या कानात ओरडत असल्यासारखं तो फोनवर बोलत होता। मग काय नाही, तसंही मी त्यांना सांगितलं होतं ना की मी बाहेर आहे देवळात। त्यांना वाटलं असेल बाहेरच कोणीतरी आहे। एक मिनिट काय झालं काय? जानकी, हे तुझे जुने कपडे आहेत ना? हो मग काय नाही, मजा आली मला बघून। जुनी तू आठवलीस। तुला मजा आली म्हणून तू एवढ्या जोरात ओरडली? हो। मग एक काम कर, हे कपडे घाल, म्हणजे आपल्या दोघींना पण मजा येईल। नाही, चल, कॉमेडी दिसेल मी याच्यात, काहीतरी काय। काय इथे कोण आहे बघायला? जा ना, जाऊन घालून ये। परकर पोलक्यातली अमृता कशी दिसते ते कळेल आपल्याला। खरंच घालू? थांब आलेच। अहिल्या, आर्यनबद्दल नरसिंहाला तू सांगितलंस? हो, आर्यन सुद्धा रमावतीला गेला हे मी सांगितलं। घरातल्या घरात या चहाड्या करायला कोणी सांगितलं होतं तुला? तुला जर ही गोष्ट आधी कळली होती आणि नेहमीसारखी तुझ्या पोटात राहत नव्हती, तर तू मला येऊन का नाही सांगितलंस? थेट नरसिंहापर्यंत जायची काय गरज होती? आत्याबाई, घरातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायला मी काही जानकी नाहीये। माझं नाव अहिल्या आहे, त्यामुळे कोणती गोष्ट कोणाला सांगितल्यावर त्याचे काय परिणाम होतील हे मला चांगलंच कळतं। एवढं सगळं कळतं ना तुला? मग अमृता आणि आर्यन यांच्या प्रकरणात तू लक्ष देऊ नकोस, आणि जर दिलंस तर त्याचे काय परिणाम होतील हे मी नाही सांगू शकत। तुमच्या एक लक्षात येतंय, आर्यन सरतापे हा आपल्या घराण्याच्या सर्वात मोठ्या शत्रूचा मुलगा आहे। माहिती आहे मला, पण तरीही
अमृता त्याच्याचमुळे बरी झाली आहे, ही गोष्ट तर खरी आहे ना. आता त्याचे एवढेच उपकार असतील आपल्या घरावर तर अमृताशी त्याचं लग्न लावून द्या. म्हणजे मैत्रीच्या नावाखाली त्यांचे जे काही धंदे चालले ते तरी बंद होतील. अहिल्या, तोंडाला येईल ते बोलू नकोस. माझ्या अमृताबद्दल एक शब्द सुद्धा बोललीस ना तरी मी ऐकून घेणार नाही. आणि माझ्या वयावर जाऊ नकोस. तुझ्यासारख्या आणखी 10 अहिल्या लोळवीन मी अजून. आत्याबाई, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझ्या डोळ्यांना जे काही दिसतं ते मी बोलणार. आणि आज जो आवाज तुम्ही माझ्यावर चढवताय ना तो कधीतरी तुमच्या नातीवर सुद्धा चढवा. नाहीतर एक दिवस तुमची लाडकी सून गोत्यात यायची तिच्यामुळे. या घरात कोणालाही त्रास झाला की तुला आनंदच आहे ग बाई. पण तुला सांगून ठेवतीये, फुकटची काळजी करत जाऊ नकोस. मी काहीही ऐकलं नाही, काहीही पाहिलं नाही, त्यामुळे मला काहीही माहित नाही. अगं बघतेस काय, सांग ना कशी दिसते मी. एकदम फक्कड. बघ ए थांब, काय झालं? थांब थांब थांब. हे पकड इकडे. हा, शाळेत कधी बांधल्या होत्या का ग? कधीच नाही. आम्हाला शाळेत असायच्या, फार मजा यायची. आई रोज वेण्या घालून द्यायची. फुल बांधू? अगं थांब ना, थोडं दुखणार, एखाद दुसरा केस ओढला जातो. ते दे इकडे. हा अमृता, हा, केवढी उंच आहेस ग तू. हा आता कसं झालं? थांब 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 थांब. लवकर. अगं हो ग, घाई नुसती. झालं का? हा मस्त दिसतीस आता, एकदम गावाकडची अमृता वाटते. हे एक मिनिट, मी आलेच. कुठे? थांब ग, आलेच. जानकी, मी माझे कपडे आणलेत. मग तू ह्यातलं काहीतरी ट्राय कर ना. येडी आहेस का? मी काय नाही असलं करणार. जानकी, मी ऐकलं ना तुझं, मग तू पण माझं ऐकायचं. अगं नाही ग, मला नाही असं काही शोभत. जानकी, आता उगाच हट्ट करू नकोस. आणि तसंही तूच म्हणालीस ना, इथे कोण बघणार आहे आपल्याला, मग घाल ना काहीतरी. मग कशाला घालायचं? कोण नाहीच ना बघायला. जानकी, मला बघायचंय ना प्लीज. नाही नाही नाही, अमृता तू आता उगाच हट्ट करू नकोस. तू घे कपडे. जानकी, ट्राय कर ना एकदा. नको अगं, एकदा ट्राय कर ना प्लीज. अमृता, नाही, अमृता जास्त मला. अगं मना करू नकोस लवकर. अगं जानकी, अगं आटप लवकर, किती वेळ. जानकी, झालं का? जानकी, अगं नाही काय. अगं मी काय मुलगा आहे का जानकी, लागतेच कशाला. हे बघ, तू जर बाहेर नाही आलीस ना तर मी दार उघडून आत येईन ना. नाही, नको थांब, मी येते. हा,
पास आता गुडघ्यापर्यंत आणशील का? अमृता, मला खूप लाज वाटते, तुझा इकडून. जानकी अगं ये ना तू. खूप छान दिसते. एक मिनिट जरा स्वस्त उभी राहा, मला नीट बघू दे. जानकी खरंच खूप छान दिसतेस. फक्त ते मंगळसूत्र आणि बांगड्या काढ ना, खूप काकूबाई सारखं वाटतंय. नाही हो, तुझं एवढं ऐकलंय ना मी, हे मी काही काढणार नाही, आताच सांगतेय. बरं ठीक आहे. आयडिया, आपण एक फोटो काढूया. नाही. अगं जानकी, तुला या अवस्थेचं बाबांनी बघितलं ना तर पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतील. नाही, त्यांनी पाहिलं तर. अगं एक फोटो काढा. मी काय अगं, ते बहिणी पाहिलं तर. आणि यांनी पाहिलं तर आवडेल का? फोटो. फोटो. वागतेस. अहो नरसिंह कुठे आहे? कुठे आहेत म्हणजे? तुम्हालाही माहिती नाहीये? मला वाटलं तुम्ही दोघं जण बरोबर आहात म्हणून तुम्हाला बोलवणं पाठवलं. अहो आत्याबाई, मी शोधतोय त्यांना. बरं, मी फोन करतोय त्यांना तर ते कट करतायत आणि सगळी सिक्युरिटी इथेच आहे. अरे देवा, आधीच डोकं तापलं ह्याचं. हा एकटाच बाहेर पडला का काय? मग मी जरा वॉचमॅनला विचारून तर पहा. हो, पाहतो. तुला काय वाटलं मीच आहे म्हणून तू? अमृता प्लीज, मला खरंच ती तू वाटलीस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जानकी सॉरी, खरंच. इट्स ओके, इट्स ओके. हे बघ, आपण पटकन सगळे विसरून जाऊ. अरे ठीक आहे, होतं असं कधी कधी. तू काय मुद्दाम केलंयस का? मग अरे इट्स ओके. हे बघ, आपण जितका जास्त विचार करू ना तितकाच आपल्याला एम्बॅरस फील होईल. जाऊ दे ना आता, इट्स ओके. बरं आर्यन, मला सांग, मी कशी दिसते? क्यूट, व्हेरी क्यूट. आणि जानकी कशी दिसते? छान दिसतेय ती पण. मी कपडे बदलून येऊ का? जानकी थांब ना, एक फोटो काढूया. नाही नाही, नको. अगं असं काय, थांब ना, एक फोटो काढूया. अरे आमचा फोटो काढ ना. ये ना इकडे, काढ ना. मी जाऊ का आता? अगं थांब ना, आमचा फोटो काढ ना. अरे आमचा फोटो काढ नाही. काय? हे बटन दाब. काकू, ओळखलं का कोण आहे? जानकी, तू जरा इकडे ये.
हे काय ध्यान केलंयस? शोभतं का तुला? असं काय करते मी आणि अमृता? ते आपलं. आणि तो पोरगा आहे तरी कोण? तो अमृताचा मित्र आहे. हे पण जानकी, नरसिंहरावांनी तुम्हाला आमच्या जबाबदारीवर हित पाठवलेलं आहे. मला खरं खरं सांग, अमृता आणि तू पोरगा यांच्यात नेमकं आहे तरी काय? प्रेम आहे अमृताचं त्याच्यावर. लग्न करणार आहे ते. हे नरसिंहरावासने ठाव आहे. अगं बोल की. नाही. हे बघ, त्या पोराला ताबडतोब खतनं जायला सांग आणि तू पहिलं अमृताशी बोलून हे समजा थांबव. आई, आर्यन सुद्धा अशा तशा घरातला नाहीये. युगंधरा सरतापेंचा मुलगा आहे तो. त्या सरतापे बाई म्हणजे ते पेपरवाल्या नरसिंहरावांबद्दल वाईट साईट लिहणाऱ्या? अगं काय डोसकं बिस्कं फिरलं की काय त्या पोरीचं? हे बघ जानकी, अमृताचं आयुष्य तिचं आहे, त्याच्याबद्दल मला काय बी बोलायचं नाही. पण या समध्यात तू पडू नकस. हे समधे राहतील बाजूला आणि सगळं बालंटील तुझ्यावर. असं काही पण होणार नाही. आर्यनचं इकडे येणं मला सुद्धा नाही आवडलंय. पण मी आता अमृताला काही बोलले तर ती उगीच आकांड तांडव करेल. तुला आधी काय काय झालं नाही माहिती. आर्यनमुळेच अमृता पुन्हा माणसात आली, बोलायला लागली. काय आणि कसं सांगू, किती सांगू तुला? आई शपथ, आईला ताई हे काय घातलंयस तू? म्हणजे चांगले दिसते ते तुला. गण्या, नरसिंह भाऊजी आलेत. काय? होय, मी आता नाक्यावर गेलो होतो तेव्हा त्यांची गाडी पाहिली. अरे देवा, त्या पोराला हातनं ताबडतोब जायला सांग. आणि हे काही सोंग केलंयस ना ते कापड आधी बदलून ये. जा लवकर. आई मी आलोच. अमृता, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मगाशी ना मला ती तू वाटलीस आणि अरे इट्स ओके म्हटलं ना मी. सारखं सारखं सॉरी म्हणायचं खरंच काही कारण नाही. तर बाय द वे, तू आता इथे कसं काय आलास अचानक? मला तुझी खूप आठवण येत होती, म्हणून मग म्हटलं. अच्छा, मी काय म्हणतो अमृता, आत्ता इथे कोणी नाहीये, मग पटकन नाही. नाही म्हण, नाही तर काही पण. मी अमृता, आर्यन तू आत्ताच्या आता इकडून निघ. का ग, काकू काही बोलल्या? हे इकडे येत आहे. काय? बाबा इथे येत आहेत? तुला कोण म्हणालं? गडाने गाडी पाहिली. आर्यन, ते इकडे येण्याच्या तू इकडून निघ. आर्यन, तू कुठेही जाण्याची काही गरज नाहीये. जानकी, आज मी बाबांना सांगून टाकेन की माझं आर्यनवर प्रेम आहे. अमृता, जानकी, जे काय व्हायचं ते आज होऊन जाऊ दे ना एकदाचं. आर्यन, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. नाही अमृता, जानकी म्हणते ते बरोबर आहे. आणि तू चल पहिल्यांदा कपडे बदलून घे. चल. जानकी, अगं ऐक अमृता, चल, ते येतील. मोहन हा मुलगा इथे कसा काय? आत्ताच्या आत्ता माझ्या समोर याला फेकून द्या. थांबा मोहन काका, थांबा मोहन काका.